अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी दत्त महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर भक्त हो, 14 डिसेंबर 15 डिसेंबरला आहे दत्त जयंती। दोन्हीही दिवशी दत्त जयंती आहे, पण कुठल्या मुहूर्तावर आपल्याला हा उपाय करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता तुमच्या आयुष्यामध्ये खूप सगळ्या अडचणी आहेत। तुम्हाला बऱ्याच जणांची इच्छा असते की आपलं स्वतःचं घर असावं, नोकरी लागावी, व्यवसाय चांगला चालावा, लग्न व्हावं, लग्न झालं की आपल्याला मुलं बाळं असावे। खूप सगळ्या कमेंट्स अशा येत आहेत की ताई आम्हाला 10-12 वर्ष झाले मूलबाळच नाही आहे, आम्हाला काहीतरी सेवा सांगा। हे का होत आहे? कारण मागच्या वर्षी दत्त जयंतीला आपण खूप सुंदर असे स्वामींच्या आज्ञेवरून व्हिडिओ शेअर केलेले आहेत। महाराज जशी संदेश करतात, जशी बुद्धी देतात, तशा इथे मी सेवा सांगते। त्या सेवेचे 75% लोकांना अनुभव आलेले आहेत। मागच्या वर्षी एका ताईंनी सेवा केली आणि ज्या व्हिडिओवरती कमेंट्स आहेत तिथेच 5-6 कमेंट्स अशा आहेत की आम्ही मागच्या वर्षी ही सेवा सुरू केली, तुम्ही सांगणारे उपाय केले, आम्हाला पुत्रप्राप्ती झाली, आम्हाला 15 वर्षानंतर मुलगी झाली। बघा, ज्यांना मूलबाळ नसतं ना त्यांना असं वाटत असतं आम्हाला देवाने एक बाळ द्यावं, मग ते काही का असेना। मुलगा मुलगी भेदभाव अजिबात मी करत नाही आहे, तुम्हीसुद्धा करत नाही आहात। पण काही लोक असतात की मग तुम्ही मुलगा होण्यासाठी सेवा का सांगतात, असं जर तुमच्या मनात असेल ना तर ते आधी तुम्ही काढून टाका। ज्या घरात मुलगी आहे, लक्ष्मी आहे, जिथे लक्ष्मीचा मान सन्मान होतो त्याच घरात नारायण जन्म घेतो। तर बघा, आपण आजकालचे लोक प्रत्येकजण आपण मुलीवर खूप माया करतो, प्रेम देतो तिला, पण आपल्या मुलीलासुद्धा एक भाऊ असावा असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं। त्या स्वतः मुलीलासुद्धा वाटत असतं मला पण एक भाऊ असावा। लहानपणापेक्षा मोठं झाल्यावरती भाऊ का असावा याची खरंच खूप उणीव भासत असते। तर भक्त हो, खूप सगळ्या कमेंट्स आहेत। आपल्या मागच्या वर्षीच्या दत्त जयंतीच्या पिरियडमध्ये जे काही व्हिडिओ टाकले आपण त्या सगळ्या व्हिडिओंवरती ह्याच कमेंट्स येत आहेत की ताई आम्ही आज हा व्हिडिओ पाहिला, आम्हाला काहीतरी सेवा सांगा, लग्नाला खूप वर्ष झाले, मूलबाळ नाही आहे, आम्हाला मुलीच आहेत, आम्हाला मुलगा हवा आहे। काही जणांच्या कमेंट्स आहेत की आम्हाला मुलगा आहे आता आम्हाला मुलीसाठी सेवा सांगा। तर बघा, मुलगी होण्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता, मुलगा होण्यासाठी करू शकता, स्वतःचं घर असो, गाडी असो, नोकरी असो, व्यवसायाची भरभराट असो, किंवा तुमच्या घरात कोणीतरी आजारी आहे त्यासाठी करू शकता, किंवा तुमचं मानसिक संतुलन नेहमी खालावत आहे, किंवा तुमच्या घरामध्ये मतिमंद व्यंग मुलं जन्माला येत आहेत, एखाद्याची वाईट नजर आहे, पती पत्नीत भांडणे होतात, म्हणजे काय संसारातली कुठली अडचण असू द्या, हा उपाय केल्याना दत्त महाराज तुमचा हा प्रश्न जो आहे तो 99% सोडवणार, त्याचा लवकर अनुभव येणार। खूप ताईंना गेल्या वर्षी हा उपाय केल्याने अनुभव आला। 2-3 दिवसापूर्वी 4-5 ताईंच्या कमेंट्स आल्या की आम्हाला या उपायाने पुत्रप्राप्ती झाली, 15 वर्षानंतर मूल झालं। एका ताईंची इच्छा होती, त्यांची जमीन कोणीतरी बळकावत होतं, म्हणजे भावकीतील लोक, तर तीसुद्धा जमीन त्यांची कायदेशीररित्या त्यांच्या नावावर झाली आणि मला या गोष्टींचा खूप म्हणजे आनंद होतो। तुम्हाला अनुभव येतात, तुम्ही महाराजांवर विश्वास ठेवताय, महाराजांची सेवा करताय। मी फक्त निमित्त मात्र आहे, करता आणि करविता स्वामी महाराज दत्त महाराज आहेत। चला, सगळ्यांनी आता कमेंट्समध्ये एकदा स्वामी आई कृपा करा असे लिहा। तर भक्त हो, सगळ्यात प्रथम तुम्हाला हा उपाय करायचा आहे दत्त महाराजांच्या मंदिरामध्येच। आता ज्यांच्या गावामध्ये दत्त महाराजांचं मंदिर नसेल त्यांनी स्वामींच्या केंद्रात किंवा स्वामी महाराजांच्या मठात केला तरी चालेल। आणि जर दत्त महाराज स्वामी महाराजांचं मंदिर केंद्र नाही आहे तर महादेवाचं मंदिर आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये असतंच, या ठिकाणी केला तरी चालेल। या व्यतिरिक्त तुम्ही प्रश्न करू नका की महादेवाचं सुद्धा आमच्याकडे मंदिर नाही आहे। तर बघा, तुम्हाला सगळ्यात आधी सांगते, दत्त महाराजांच्या मंदिरात हा उपाय केला तर 100% लवकर प्रभाव पडतो, आणि नसेल तर मी बाकी ऑप्शन दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही करू शकता। सगळ्यात आधी तुम्हाला 3 झेंडूची फुले घ्यायची आहेत, पिवळ्या रंगाची किंवा केशरी रंगाची। आता ज्यांना फुले झेंडूची मिळणार नाही आहे त्यांनी कुठलीही गुलाब जरी पिवळा घेतला तरी चालेल, पण पिवळाच आपल्याला फूल पाहिजे आहे। 3 पिवळ्या अक्षदा घ्यायच्या आहेत। तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्या, म्हणजेच तुटलेले वगैरे घेऊ नका।
आता हे पिवळे करायचे आणि ते पण आपल्या हातामध्ये घ्यायचे. हा उपाय तुम्हाला 14 तारखेला 5च्या नंतर तुम्ही करू शकता. दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव हा 14 तारखेला साजरा केला जाणार आहे आणि स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये हा दुपारी केला जाणार आहे. तर बघा, तुम्ही 15 तारखेला करणार असाल तर सकाळपासून अगदी तुम्ही दुपारी 3 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता, संध्याकाळपर्यंत पण करू शकता. पण काय होतं, पौर्णिमा संपली की जो आपण उपाय करणार आहोत त्याचासुद्धा जो काही असर आहे तो जास्त प्रमाणात पडला पाहिजे, म्हणून तुम्हाला सांगते पौर्णिमेच्या काळामध्ये करा. 14 तारखेला 5च्या नंतर सायंकाळी आणि रविवारी 15 तारखेला दिवसभर करू शकता. तर आता हा उपाय करताना सगळ्यात महत्त्वाचं, मी हा उपाय करणार आहे, माझी ही इच्छा आहे, असं अजिबात कोणाला सांगू नका. हा उपाय तुम्ही गुपचूप करा, तुम्हाला खरंच खूप लवकर अनुभव येईल. आता तुम्ही म्हणाल, मागच्या वर्षी मी असं सांगितलं आणि खूप कमेंट्स आल्या, ताई माझ्या मैत्रिणीलासुद्धा बाळ नाही आहे, ताई माझ्या मैत्रिणी म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते, तर मग मी तिला सांगू का? तुम्ही व्हिडिओची जी काही लिंक आहे ती बिनधास्त तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणींना शेअर करा, पण तुम्ही पण हा उपाय करणार आहात हे अजिबात कोणाला सांगू नका, हे म्हणायचं आहे मला. हा उपाय करण्यासाठी मंदिरामध्ये गेल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा. स्वामी महाराजांच्या केंद्रात करणार असाल तर मुजरा करायचा. महाराजांना सर्वप्रथम तुम्ही तुमची इच्छा सांगायची आहे. त्या 3 फूल आणि 3 अक्षदांवरती हे दोन्हीही आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. बऱ्याचदा मग तुम्ही विचारता की 1 फूल घ्यायचं का, एक इच्छा सांगायची का? अजिबात नाही. 3ही फुलं एकत्र आपल्या दोन्ही हाताच्या उंजळीत घ्यायची, त्यावरती अक्षदा घ्यायच्या आहेत आणि महाराजांना डोळे भरून पाहायचं आहे. महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून इच्छा सांगायची आहे आणि तिथे तुम्हाला म्हणायचं आहे की महाराज, म्हणजे तुमचं नाव सांगा. महाराज, मी अशा अशा कुळातून आहे, नसल माहीत काश्यप गोत्र सांगा. तुमचं घराणं कुठलं आहे, म्हणजे तुमचं आडनाव वगैरे तिथे नमूद करा. त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं आहे की महाराज, माझी अशी अशी अडचण आहे आणि आता ही सगळी अडचण तुम्ही सोडवणार. ही अडचण अगदी छोटी आहे. महाराज, तुम्ही खरंच खूप महान मोठे आहात. बघा, आपल्या आयुष्यातील कुठलीच अडचण मोठी नाही आहे. आपले महाराज सगळ्यात मोठे आहेत. त्यामुळे इथे असा उल्लेख करा, महाराज हे सगळं काही तुमच्या चरणी आहे. तुम्ही म्हणू शकता की माझ्या लग्नाला खूप वर्ष झाले, मूलबाळ नाही आहे, मला मुलगी हवी आहे, मला मुलगा हवा आहे, मला घर, गाडी, जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची आणि इथे तुम्ही 3 इच्छा सांगू शकता. पहिली इच्छा एकदम क्लिअर सांगा, परत पुन्हा दुसरी एक इच्छा सांगा, तिसरी, अशा 3 इच्छा सांगता येतील. 4-5 इच्छा असतील नाही सांगता येणार. ज्या महत्त्वाच्या आहेत त्या फक्त 3च इच्छा तुम्ही इथे छान अशा महाराजांना सांगा आणि महाराजांना म्हणा की महाराज, मला खात्री आहे, मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही माझी ही इच्छा खूप लवकर पूर्ण करणार. अगदी छोटीशी साधी इच्छा आहे माझी आणि कायम माझ्याकडून सेवा करून घ्या. इच्छा पूर्ण होण्यासाठी मी सेवा करते असं अजिबात नाही महाराज. माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची कायम सेवा करत राहणार. कारण भक्त हो, आपला जोपर्यंत या देहामध्ये हा श्वास आहे ना, तोपर्यंत महाराजांचं नामस्मरण आपल्या मुखात असावं. मी स्वतः तरी हेच म्हणत असते की स्वामी आई, मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं नाव माझ्या मुखात येऊ द्या, कधीच तुमचा विसर पडू देऊ नका. कारण भक्त हो, खरंच असंच असावं. आता अशी इच्छा सांगायची, ते 3 फुलं महाराजांच्या चरणावर अर्पण करायची. बऱ्याचशा स्वामी महाराजांच्या केंद्रात तुम्हाला म्हणजे जे काही महाराजांचं मंदिर आहे किंवा पादुका आहेत त्यावरती आपल्याला तिथपर्यंत जाऊ देत नाहीत. तर मग तुम्हाला जिथे बाहेर काही नारळ वगैरे ठेवण्यासाठी सोय असेल तर त्या ठिकाणी अर्पण तुम्ही केले तरी चालेल. आता आमच्या केंद्रामध्ये आम्हाला महाराजांना स्पर्श करू देतात. छान असं छोटंसं जे मंदिर असतं ना स्वामींच्या केंद्रामध्ये, तर त्यासुद्धा छोट्या मूर्तीला आम्हाला हात लावू देतात. तर म्हणून मी नेहमी सांगते, पण आता खूप कमेंट्स आल्या म्हणून इथे मी असं सुद्धा सांगते तुम्हाला, जिथे पादुका बाहेर ठेवलेल्या असतात तिथे अर्पण केले चालेल. दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये कुठल्याच महिलांना शक्यतो महाराजांच्या मूर्तीला हात लावण्याला परवानगी नसते. कारण मी ज्या मंदिरात जाते ना, तिथेसुद्धा आम्हाला बाहेरच कासव ठेवलेला आहे, म्हणजे काचेमध्ये पॅक करून, आणि त्यावरतीच मग आम्ही जे काही इच्छापूर्ती असेल ना ती ठेवतो. तर त्यामुळे बघा, बाहेर जरी ठेवलं तुम्ही असं तरीसुद्धा चालेल. तिथे हा उपाय केल्यानंतर 5 मिनिटे त्या जागेवरच तुम्ही छान असं उभं राहा आणि महाराजांना नंतर म्हणायचं आहे, चला आता माझ्यासोबत तुम्ही आपल्यासोबत महाराजांना घरी घेऊन यायचं आहे. म्हणजेच आपली जी इच्छा आहे ना
ती इच्छा आपली आपण महाराजांना सांगितली, सोबत घेऊन आलो आहे, महाराज आपल्या कायम सोबत आहेत, म्हणजे ती तुमची इच्छा हळूहळू मार्गी नक्की लागेल. माझा हा अनुभव आहे. मी स्वतः हा उपाय केला होता. मला हा माझ्या गाणगापूरच्या महाराजांनी सांगितला. मागच्या वर्षी सहज व्हिडिओ म्हणजे शूट करत होते आणि लक्षात आलं की चला दत्त जयंती आली, आपण असा व्हिडिओ हा टाकूयात का. आणि मी सहजच तो व्हिडिओ टाकला की एका मी ताईंनासुद्धा माझ्या म्हणजे केंद्रातील ही सेवा सांगितली होती, मैत्रीण होती आणि त्यांना पण अनुभव आला. त्या प्रेग्नेंट राहिल्या आणि त्यांना मुलगा झाला. आधी त्यांचं मिसकॅरेज झालं होतं आणि मग मला असं वाटलं की चला आपल्यानंतर एक जणीला अनुभव आला आहे. मागच्या वर्षी मी व्हिडिओ शेअर केला, त्यानंतर खरंच खूप जणांचे वेगवेगळे प्रश्न सुटले आणि म्हणून आज सांगते की तुमचासुद्धा प्रश्न नक्की सुटेल. माझा स्वतःचा माझ्या दत्त महाराजांवर आणि या उपायावर खरंच खूप विश्वास आहे. बघा, आता तुम्ही म्हणाल फक्त साधा फुलांचा उपाय आहे, कारण असे काही असतात, पण हा साधासुद्धा उपाय नाही, तर हा खरंच खूप मोठा महत्त्वाचा उपाय आहे. कारण खूप जणांना अनुभव आलेला आहे. आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीला खूप दवाखाना करूनसुद्धा फरक पडत नाही आणि एखाद्याच्या अंगाऱ्याचा फरक पडतो, तसा प्रकार आहे हा. विश्वास जो ठेवेल, हा उपाय करेल, त्याला निश्चित याचं फळ मिळेल आणि पुढच्या दत्त जयंतीपर्यंत संततीप्राप्तीचे प्रश्न नक्की सुटतील. तुमचा घराचा प्रश्न असेल तो सुद्धा 1 वर्षात पूर्ण होणार. आता घर, नोकरी, व्यवसाय अशा अडचणी असतील ना, तर हा उपाय करायचा आहे आणि आपल्याला आपलं काम करायचं आहे. म्हणजे घर बांधायचं, आपल्याला मेहनत करावी लागणार आहे आणि नोकरीसाठीच धडपड करावी लागेल. आपलं एज्युकेशनसुद्धा तसं असावं लागेल. व्यवसाय करायचा आहे, तिथेसुद्धा आपल्याला काहीतरी भांडवल गुंतवावं लागतं. व्यवसायासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते. म्हणजे काय, आपल्याला कष्टसुद्धा करायचं आहे. असं नाही की आता 3 फुलांचा उपाय केला आता लगेच घर तयार होणार. त्याच्यासाठीचे प्रयत्न करायचे आणि या प्रयत्नांना साथ आपले महाराज देणार, म्हणून हा उपाय करायचा. संतती प्राप्तीचा प्रश्न 100% सुटणार. त्याचबरोबर व्यंग असे मुलं असतील ना तुम्हाला घरात, त्यांच्यासाठी हा उपाय करा. हळूहळू त्यांच्यात बदल होईल. खूप मला कमेंट्स आहेत. एका ताईंची नेहमी कमेंट्स येते की नातू आमचा मतिमंद व्यंग आहे, त्याच्यासाठी सेवा सांगा. मी नेहमी महाराजांकडे प्रार्थना करते, पण 1-2 सेवा आहेत अशा मी सांगू शकते. पण मला असं वाटतं की अशा खूप मुलं आहेत असे, आणि अशा सगळ्या मुलांना अशा काही सेवा आहेत त्या घरात रोज केल्याने, मोबाईलवर ऐकल्याने त्या मुलांमध्ये छान असे बदल व्हावा, स्वतः त्यांना कळावं. तर मी तसा व्हिडिओ लवकर शेअर करेल. तर भक्त हो, हा उपाय 14-15 तारखेला कधी करायचा आणि कुठल्या वेळेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणत्या मंदिरात हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता ज्यांना सूतक विटाळ असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही. त्याचबरोबर ज्या महिलांना मासिक धर्म आहे त्यांना हा स्वतःला उपाय करता येणार नाही, पण तुमचे मिस्टर करू शकता, सासू करू शकते. जर तुमची मोठी मुलगी असेल तर तुमच्या इच्छेसाठी तीसुद्धा हा उपाय करू शकते. त्याचबरोबर जर तुमच्या बहिणीला मूल नसेल, नंदेला नसेल, मैत्रिणीला नसेल, जर तुम्हाला त्यांच्यासाठी हा उपाय करायचा असेल तर तुम्ही आवर्जून हा उपाय त्यांच्यासाठी करू शकता. कारण महाराज नेहमीच सांगतात की स्वतःसाठी जास्त करण्यापेक्षा इतरांसाठी केलं ना तर आपोआप 100% पुण्य तुमच्या पदरात पडत असतं. त्यामुळे नक्की तुम्ही यापैकी करू शकता. आता हा उपाय मंदिरामध्ये केल्यानंतर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की महाराजांना चला माझ्यासोबत म्हणायचं आहे, त्याआधी आपल्याला 3 फुलं जी महाराजांच्या चरणावर अर्पण केलेली आहेत त्यामधील 1 फूल उचलायचं आहे आणि ते फूल महाराजांचा आशीर्वाद म्हणून आपल्याला आपल्या सोबत घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर एका पिवळ्या वस्त्रामध्ये ते फूल बांधायचं आहे आणि जे काही आपल्या देवघराचं ड्रॉवर असेल किंवा तिजोरी, ज्या ठिकाणी आपला मासिक धर्मात हात लागणार नाही महिलांचा, अशा चांगल्या सुरक्षित ठिकाणी ते ठेवून द्यायचं आहे. आता खूप कमेंट्स येतील की ताई मग ते 3 अक्षदा नाही, फक्त 1 फूल आणायचं आहे. आता तिथे खूप सगळी गर्दी असते आणि खूप सगळेजण चरणांवर फुलं अर्पण करतात. मग आपलंच फुल आणायचं का? नाही, चरणावरील कुठलंही 1 फूल उचलायचं, घेऊन यायचं, शक्यतो पिवळंच असावं. तर यापैकी हा उपाय श्रद्धेने करा. जर काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रीण नातेवाईकांना शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची झालेली सेवा स्वामी आईचरणी आणि गुरुदत्त माऊलींचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.